महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचं सूतोवाच. केंद्रीय नेतृत्वाला पदातनं मोकळं करण्याची विनंती करणार देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य. संविधान बदलणार असा जो प्रचार करण्यात आला त्याचा महाराष्ट्रामध्ये फटका बसला. महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही. पत्रकार परिषदेतनं फडणवीसांचं वक्तव्य. निवडणुकीसाठी सगळ्यांनी मिळून काम केलं, त्यामुळे यश अपयश ही सगळ्यांची जबाबदारी. अजित पवार, फडणवीस आणि मी एकत्र काम करणार आहोत. एका पराभवाने आम्ही खचून जाणारे नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा. फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात फोनवरून बातचीत केल्याची माहिती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत भाजप नेत्यांची चर्चा. संपूर्ण विचार करून निर्णय घेतो. फडणवीसांचं भाजप नेत्यांना आश्वासन. पदावरून मुक्त होण्याबाबत अजून तरी फडणवीस ठाम. भाजप नेत्यांकडून फडणवीसांची मनधरणी करण्याचे प्रयत्न. या जबाबदारीतून मुक्त करा या भूमिकेवर फडणवीस मात्र ठाम असल्याची माहिती. सागर बंगल्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. देवेंद्र फडणवीसांनी निर्णय बदलावा यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. राज्यातील सर्व भाजप आमदार देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार. त्यांची मनधरणी करण्यासाठी उद्या आमदार सागर बंगल्यावर जाणार. तानाजी मुटकुळे यांची माहिती. राजकीय व्यभिचाराची ही परिणिती आहे. कपट फार काळ चालत नाही. लोक तुमच्या संन्यासाची वाट बघतायत. अरविंद सावंत यांची फडणवीसांवर टीका. आमचे सर्व नेते देवेंद्र फडणवीसांसोबत बोलतायत. उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त होण्याचा विचार ते मागे घेतील असा आमचा विश्वास. चित्रा वाघ यांचं वक्तव्य. फडणवीसांबाबत महाराष्ट्रात नकारात्मकता असल्यानं भाजपला फटका. कारवाईच्या भीतीने फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची विनंती केंद्रीय नेतृत्वाकडे केली. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. कुणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं, ती फडणवीसांनी घेतली. काहीतरी चुकल्याची जाणीव त्यांना झाली हे महत्वाचं. मोदींनी 400 पारचा नारा देऊन भाजपला तोंडघशी पाडलं. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारमध्ये राहून मदत करण्याची गरज. फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यामध्ये यश मिळेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपने यश संपादन केलं होतं. आता अपयश आल्यामुळे ते व्यतीत झाले असतील. नैतिकता म्हणून पदावरून मुक्त होण्याचं वक्तव्य त्यांनी केलं असेल. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याबाबत बोलण्यास एकनाथ खडसेंचा नकार. तर राजीनामा दिल्यानंतर बोलणार अशी प्रतिक्रिया. अमरावती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण पोटेंचा शहर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे राजीनामा सुपूर्द. पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचा 8 जूनला शपथविधी. राष्ट्रवादी काँग्रेसला 1 मंत्रिपद आणि शिवसेनेला 1 राज्यमंत्रीपद, 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची माहिती. एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड. सर्व घटक पक्षांच्या संमतीने मोदींची नेतेपदी निवड. नरेंद्र मोदी 7 तारखेला सत्ता स्थापनेचा दावा करणार. नरेंद्र मोदींकडून राष्ट्रपतींकडे पंतप्रधान पदाचा राजीनामा सुपूर्द. औपचारिकता म्हणून मोदींकडून राजीनामा. पुढील सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याचं राष्ट्रपतींचं मोदींना आवाहन. एनडीएच्या बैठकीला 16 पक्षांच्या 19 नेत्यांची उपस्थिती. पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंग, जेपी नड्डांची हजेरी. तर इतर 15 पक्षांच्या प्रमुखांनीही बैठकीला लावली हजेरी. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंचं एनडीएला समर्थन पत्र. शिवसेनेसह राष्ट्रवादीचंही एनडीएला समर्थन. एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंकडनं कोणतीही मागणी नाही. दोघांकडून बिनशर्त नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदासाठी समर्थन. एनडीएच्या खासदारांची 7 जूनला बैठक. संसद भवनात बैठक संपन्न होणार. एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पक्षाध्यक्ष उपस्थित राहणार. दिल्लीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंची भेट. दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी एनडीए आघाडीची बैठक. काँग्रेस, समाजवादी, आप आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांची बैठकीला हजेरी. इंडिया सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. योग्य वेळेची वाट बघणार. सूत्रांची माहिती. लोकशाही टिकवायची असेल तर कुठल्याही परिस्थितीत इंडिया आघाडीने सत्ता स्थापन करायला हवी. त्यांनी सरकार बनवण्यापासून दूर राहणं चूक ठरेल. भास्कर जाधवांचं वक्तव्य. पक्ष फोडून आम्हाला खिळखिळं केलं, पण बाप बाप होत आहे हे ठाकरे आणि पवारांनी दाखवून दिलं.
पंतप्रधानांनी राज्यात 18 सभा घेतल्या, त्यापैकी 14 ठिकाणी पराभव झालाय. विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका. महाविकास आघाडी राज्यामध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची माहिती. विधानसभेत 185हून अधिक जागी आम्ही जिंकू, राऊतांना विश्वास. लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची उद्या तातडीची बैठक मुंबईत. बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना पाचारण. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका भाजपला महाराष्ट्रामध्ये बसला. शरद पवारांचं नवी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत वक्तव्य. पंकजा मुंडेंनी एबीपी माझाशी बोलताना मतदारांचे मानले आभार. कोणतेही पद नसताना लोकांनी पंकजा मुंडे म्हणून मला जी मतं दिली त्याबद्दल आभारी असल्याची प्रतिक्रिया. लोकसभा निवडणुकीत अनेक मंत्री आणि आमदारांना पराभवाचा धक्का. या निकालाचे परिणाम विधानसभेतही दिसतील, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा होती, मात्र उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली आहे. आता अर्ज भरणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचं वक्तव्य. नवी मुंबईमध्ये पदवीधर मतदारसंघांना महायुतीत बनाव. दीपक सावंत आणि संजय मोरे यांच्याकडून अर्ज दाखल. याबाबत पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील, तो मान्य राहणार. संजय मोरेंची प्रतिक्रिया. कोकण पदवीधर मतदारसंघात तिरंगी लढत होणार. शिवसेनेचे संजय मोरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. दीपक सावंत यांनीही उमेदवारी अर्ज भरला. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक भरतीचे उमेदवार सुभाष मोरेंनी भरला उमेदवारी अर्ज. कोकण भवन इथे मोरे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दानोरी परिसरात पाणी साचलं. गंगा आर्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये 10 ते 12 फूट पाणी भरल्यानं 50हून अधिक गाड्या पाण्याखाली बुडाल्या, तर सोसायटीची सुरक्षा भिंतही कोसळली. पुण्यामध्ये आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस. काल झालेल्या पावसानंतर अनेक भागात पाणी. कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार. गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णीमध्ये 3 तास पावसाचा कहर. अनेक ठिकाणी पाणी साचलं. साताऱ्याच्या वाई परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. पसरणी गावात 2 ठिकाणी वीज कोसळली. 25 बकऱ्यांचा मृत्यू. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाच्या जोरदार सरी. गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण. हवामान खात्याकडून कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुणाला नातेवाईकांना भेटण्याची विनंती न्यायालयाकडून मान्य. मामी किंवा मावशी यापैकी एक जण 1 तासासाठी अल्पवयीन तरुणाला भेटणार. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची आई शिवानी अगरवालचे डीएनए रिपोर्ट समोर. बदललेलं रक्त शिवानी यांचंच असल्याची फॉरेन्सिक विभागाच्या अहवालात माहिती. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातला मुक्काम वाढला. 12 जूनपर्यंत अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात ठेवण्याचे कोर्टाचे आदेश. रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून महत्वपूर्ण तयारी. एकूण 39 समित्या गडावर तयारीसाठी दाखल. गडावर 5 लाखांहून अधिक शिवभक्त दाखल होणार असल्याचीही माहिती. पुण्यातील भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केले. 25 तोळे सोन्याचे हार, 15,91,000 रुपये किमतीचे 2 हार अर्पण. मंदिर समितीकडून तुपे कुटुंबाचा सत्कार. नांदेडच्या देगलूर जवळ 2 बसची समोरासमोर धडक. या अपघातात 17 प्रवासी जखमी. चालकाची प्रकृती गंभीर. रुग्णालयात उपचार सुरू. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. वाशिममध्ये 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. संबंधित आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडले. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत नागरिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज कोर्टाने फेटाळला. केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ. या होत्या विविध हेडलाईन्स. इकडे एक छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी.